नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला वेज भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य बघा, फ्लावर घेतलेला एक वाटी, फरसबी घेतलेला आहे, शिमला मिरची घेतली, वाटाणे घेतलेले आहेत आणि गाजर घेतले आणि हे बटाटे घेतले, साल काढून असे कापून घेतलेले। लहान मोठे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा आणि हे सगळे मिळून 400 ग्रॅम आहे। त्यासाठी बघा, हे कांदे मी 2 मोठे भाजून घेतलेले आहेत, 1 गड्डी लसूण आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आहे आणि हे 7 ते 8 आपले काजूचे तुकडे बघा बारीक बारीक केलेले आहेत आणि 1 चमचा आपल्याला ही मगज घेतलेला आहे। तुमच्याकडे जर काजू नसले, मगज जरी असलं तरी चालेल, मगज नसले काजू असले तरी चालेल। पण ही जी मगज आहे ना, हे स्वस्त पडतं काजूपेक्षा, तर ह्या दोन्ही मधलं कुठलं जरी एक असेल तरी टाकलं तरी चालेल आणि नसेल तरी नाही टाकलं तरी पण चालेल। हा एवढा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये बघा मी कांदा भाजून घेतलेला आहे, त्यामुळे अशी काळी झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये ह्या भाज्या बघा स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि कापायच्या अगोदर पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे आपण भाजून घेऊया 1 2 ते 3 मिनिटात। अशा पद्धतीत बघा भाज्या भाजून घ्यायच्या। आता ही मी खाली उतरून ठेवते। मसाला बारीक करून घेतला, त्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एकदम बारीक करायचा। टोप गरम करायला ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल तुम्ही 1 ते 1.5 चमचा टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप टाकू शकता, बटर टाकू शकता आणि तेल आपण चांगलं गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये जो आपण मिक्सरला बारीक मसाला केलाय ना तो टाकायचा। बघा अशा पद्धतीत झालेला आहे आणि गॅस बघा मी बारीक केलाय। तेल गरम झालं नाही की गॅस मी बारीक करून टाकलेला आहे। आता हे चांगलं परतून घ्यायचं 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा। असं तेल सुटस्तवर का नाही चांगलं परतून घ्यायचं आणि बारीक करताना ना थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे चांगलं बारीक होतं हे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आणि परतून घेऊया। ह्याला चांगलं आपण सुक्क होस्तवर परतूया, कारण तेल चांगलं सुटल मग। बघा असं तेल सुटस्तवर चांगलं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचं टमाटर बघा बारीक करून घेतले। असं बारीक करायचं, मिक्सरला केलं की नाही की जरा चव लागत नाही त्याला, म्हणून असं बारीक करून घ्यायचं। आता आपण ही पण चांगलं मिनिटभर परतूया। अशा पद्धतीत बघा परतून घ्यायचं। मस्त असं तेल सुटलेलं आहे, तेल सुटस्तवर, कारण परतलं की नाही की चव चांगली लागते भाजीला। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून देऊया। आता ही 1 चमचा बघा मिरची पावडर आहे, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। ही 1 चमचा धने जिरे पावडर छोटावाला बघा चमचा आहे आणि 1 चमचा गरम मसाला पावडर। ह्यांच्या सगळ्यांच्या मी रेसिपी टाकलेल्या आहेत। आता हे चांगलं परतून घेऊया। हा मसाला ह्याच्यामध्ये परतून घेतलेला आहे बघा, मस्त असा झालेला आहे आणि गॅस बारीक आहे आपला। मीडियम गॅसवर सगळं केलं होतं, तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे आपण सगळ्या भाज्या तेलावर आपण परतल्या होत्या का नाही त्या सगळ्या टाकून घ्यायच्या बघा। ह्याच्यामध्ये आपलं तुमच्याकडे अजून कोणत्या असल्या तर घ्या आणि जे वाटाणे मी टाकले होते ना ते आपले फ्रेश वाटाणे आहेत। तुमच्याकडे फ्रोझन असेल तर टाका, पण फ्रेश वाटाण्याची काय होते चव छान येते। परतून घेऊया ह्याला। मसाल्यामध्ये बघा सगळ्या भाज्या परतून घेतल्यात 1 मिनिटभर चांगल्या। आता ह्याच्यामध्ये बघा आपण पाणी टाकूया। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपण मसाला बारीक केलेला त्यात मी हे पाणी ओतलेलं आहे आणि ही जी भाजी आपल्याला जी करायची आहे ना ते आपल्याला पुरीसोबत, चपातीसोबत, फुलक्यासोबत खायला आली पाहिजे, अशा पद्धतीत करायची। मी आता अजून थोडंसं पाणी टाकणार आहे, एवढं पाणी टाकलेलं आहे आणि गॅस मी बारीक केला होता, तर मीडियम गॅस करते आणि ह्याच्यावर आपल्याला ह्या भाज्या सगळ्या शिजून द्यायच्या आहेत। बारीक गॅसवर बघा भाजी ठेवली होती बघा, किती मस्त अशी झालेली आहे। अशा पद्धतीत शिजली, कारण आपण भाजतो ना तेव्हाच भाजी आपली अर्ध्यापेक्षा जास्त शिजली जाते। किती मस्त झाली बघा। आणि ह्याच्यापेक्षा ग्रेव्ही घट्ट बी ठेवू शकतो आणि ह्याच्यापेक्षा पातळ पण ठेवू शकतो। तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यात तुम्ही थोडंसं टमाटर सॉस टाकू शकता, छान लागतं। तुमच्याकडे जर क्रीम असेल तर क्रीम टाकू शकता, तुम्हाला एकदम हॉटेलसारखी चव येणार ह्या भाजीची। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्ही भातावर खाऊ शकता, चपातीवर, फुलक्यावर असे खाऊ शकता, मस्त लागते। जास्त घट्ट पण अशी सुक्की सुक्की छान लागत नाही, अशा पद्धतीत थोडीशी ग्रेव्ही पाहिजे। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।